शेतकरी मित्रांनो, आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत करतो। तर आज दिनांक 21 जुलै आपण आलो तो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक दोन्ही शेड पॅक होते आणि बाहेर पण काहीतरी आवक उभी आहे आणि ग्राउंड वरती 3-4 लाईनी ट्रॅक्टरचे आहे। टोटल आवक जर धरली तर 550-600 मध्ये आवक आहे। आवक पण स्थिर आहे, आज फक्त 50 ने आवक वाढे। बघू काय बाजार भाव निघतो आज। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पहिले ट्रॅक्टरचा बाजारभाव, त्याच्यानंतर पिकअपचा बाजारभाव आपण दाखविले आणि आपण व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव दाखवत असतो। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटला कळणार आहे, पूर्ण व्हिडिओ बघून। तर व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि मित्रांनो, आपल्या हे पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। आपण बघितलं मित्रांनो, शनिवारी 1000 ते 1800-2000 पर्यंत हायेस्ट बाजारभाव निघत होता आणि सरासरी बाजारभाव होता 1400-1500 रुपये आणि गोल्टी आपण बघितली होती 1100-1200 रुपये हायेस्ट निघाली होती शनिवारी आणि कमीत कमी होती 300-400-500 पर्यंत। तर बघू आज काय बाजारभाव निघतं। आपण बघितलंय की व्हिडिओमध्ये गोल्ट्याला बाजारभाव चांगला वाटला आज पण। तर व्हिडिओ पूर्ण बघत जा, शेवटपर्यंत बघा। चला भाव बघू। मित्रांनो, लिलाव चालू झालाय। रोजप्रमाणे आपण पहिले ट्रॅक्टरचा बाजारभाव बघू, त्याच्यानंतर पिकअपचा बाजारभाव बघू आणि पहिल्या नगापासून आपण बाजारभाव बघू काय निघतं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, पहिल्या नगापासून बघतो आपण। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। कोसुर्डेचा कांदा आहे, काय भाव गेलं? 1316 जायले 1316 रुपीज। कुठला आहे कांदा? कोसुर्डे। बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1225 1225 रुपीज। कुठले आपण? वडनेर भैरव। बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, वडनेर भैरवचं कांदा आहे मित्रांनो। पुढं बघू। बघू शकतो तुम्ही सुपर गोल्टा एकदम। काय भाव गेलं? 1100 रुपये। 1109 रुपयाने गेले। बघू शकतो तुम्ही साईज आहे गोल्ट्याला। कुठला आहे कांदा? माळीवाडा। ठीक आहे, आणि बियाणं कोणतं होतं? स्वराज समृद्धी। मुल्लेरचा कांदा आहे, बघू शकतो तुम्ही स्वराज समृद्धीचा बियाणं आहे। ठीक आहे, 1109 रुपये। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलो? 1290 रुपये जायले 1290 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे। बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। ठीक आहे, चिंचखेडचा कांदा आहे। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला काका? 1500 रुपये 1500 रुपये। 1900 गेला होता मागच्या हप्त्यात। बरं, आज डायरेक्ट 1500 रुपये गेलाय। बरं, म्हणजे डायरेक्ट 300-400 कमी झालंय, 400 रुपये कमी झालं। बरं, कुठला आहे कांदा? सुरगाणा। बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे। ठीक आहे, सुरगाण्याचं कांदा आहे। पुढं बघू। बघू शकतो तुम्ही कांदे। काय भाव गेला दादा? 751। ठीक आहे, कुठले आपण? जोपूळ। 751 जायले 751। ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 1575 1575 रुपीज। कुठला आहे कांदा? आंतरवेली। बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे, आंतरवेलीचा कांदा आहे मित्रांनो। बघू शकतो तुम्ही। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी। 1312 रुपये बरोबर ना? 52 ना? 1352 1352 रुपीज। 1352 जायली। कुठला आहे कांदा? नारायण टेंबी। बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे। ठीक आहे, नारायण टेंबी। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 1305 15 1315 1315 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, ठीक आहे। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1440 जाईल 1440 रुपीज। कुठला आहे कांदा? दावचवाडी। बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, घरगुती बियाणे आहे। दावचवाडीचा कांदा मित्रांनो 1440 रुपये जाईल 1440 रुपीज। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1316 जाईल 1316 रुपीज। कुठला आहे आपण? चिंचखेड। बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे। ठीक, चिंचखेडचा कांदा आहे। बघू शकतो। पुढं बघू। बघू शकतो तुम्ही 952 जायले का? 952 जायले। कलर आहे 952 रुपीज। कुठले दादा? चिंचखेड। ठीक आहे,
पुढं बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे ही आणि ही एकच आहे. काय भाव गेली? 730 रुपये जायले. 730 रुपीज. कुठले आपण? जोपूळ चिंचखेड. बरं. आणि बियाणं कोणतं होतं दादा? येलोरा. ती गोल्टी काय गेली? 713 रुपये जायली. कुठली ही गोल्टी? जोपूळ. 713 रुपये जोपूळ. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1390. 1390 रुपीज. कुठले आपण? गोपेगाव. आणि बियाणं कोणतं होतं? प्रशांतचं बियाणं आहे. बोपेगावचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. बर. हे काय भाव गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठले आपण? बोपेगाव. ठीक आहे. 1300 रुपये. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? किती? 1690. मीडियम साईज कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. 1690. 1699 रुपीज. कुठला आहे कांदा? तिरवाडे. आणि बियाणं कोणतं होतं दादा? घरगुती बियाणे. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1841. 1841 रुपीज. बोरगावचा कांदा आहे. बियाणं कोणतं त्याचं? बरं. बोरगावचा कांदा आहे. 1841 मित्रांनो. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1490. 1499 रुपीज. कुठले आपण दादा? शेपूपाडा. ठीक आहे. शेपूपाड्याचे ना. बियाणं कोणतं होतं? भीमाशक्ती. ठीक आहे. पुढं बघू मित्रांनो. आता आपण पिकअपचा बाजार भाव बघायला आलोय. पहिली लाईन आहे. मधून स्टार्ट केला आपण थोडंसं. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1800 रुपये जायले. 1800 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 1800 रुपये. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरा. ठीक आहे. सुतारपाड्याचा कांदा आहे. येल्लोरचं बियाणं आहे मित्रांनो. बघू शकतो. पुढं बघू. काय भाव गेलं? 1300 रुपये जायले. बघू शकतो. 1300 रुपये. 1300 रुपये. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? साक्री तालुका. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. 65-70 साईज आहे मित्रांनो. बघू शकतो. 1300 रुपये जाईल. पुढं बघू शकतो तुम्ही. गोल्टा माली. काय भाव गेला? 738 जायले. 738 रुपीज. कुठले आपण? खडक जाम. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक. खडक जाम. 738. पुढं बघू शकतो तुम्ही. मीडियम साईज माल आहे. काय भाव गेला? 1290 जायले. 1290 जायले. 1290 रुपीज. कुठले आपण? खडक जाम ना. ठीक आहे. 1290. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे ना. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1555. 1555 रुपीज. कुठले आपण? अच्छा नळवाड. आणि बियाणं कोणतं होतं? गावठी बियाणं आहे. ठीक आहे. मी काय म्हणतो मागच्या हप्त्यात होते तुम्ही? नाही ना. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईजमध्ये कांदा आहे. काय भाव गेलो? 1560 रुपये जायले. 1560 रुपीज. कुठला आहे कांदा? हा. मागच्या हप्त्यात काय गेलं होतं? अच्छा. ठीक. कुठला आहे कांदा? खडक सुक्यांना. बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू काय क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1325. 1325 जायले. 1325 रुपीज. कुठला आहे कांदा? ओझरचा कांदा आहे. ठीक आहे. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. पुढं बघू काय भाव गेला? 1552 जायले. बघू शकतो तुम्ही. 1552 रुपीज. कुठले आपण? नांदुर्डी. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. मागच्या हप्त्यात होते का? नाही ना. 1552 रुपये जायले. 1552 रुपीज. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1571. 1571 रुपीज. कुठले आपण? वनसगाव. मीडियम साईज कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. वनसगावचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक आहे. 1571 रुपये. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1460 रुपये. 1460 रुपीज. कुठले आपण? बरं. दोडंबा ना.
आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ओके. काय भाव गेलं? 1439 1439 रुपीज. कुठले आपण? ताराबाद. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे ना. ताराबादचा कांदा आहे. 1439. पुढं बघू मित्रांनो. आता दुसरं लाईनच्या मधून स्टार्ट केला आपण. बघू शकता तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1155 राहिले. बघू शकता तुम्ही 1155 1155 रुपीज. कुठले आपण? खडक माळेगाव. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. खडक माळेगाव. पुढं बघू. हे काय भाव गेलं? 1151 जायले. 1151 रुपीज. कुठले आपण? खडक माळेगाव. ठीक आहे. 1151 जायले. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1230 रुपये. 1230 रुपये जायले. 1230 रुपीज. कुठले आपण? चितेगावची आहे. चितेगाव. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं ते इथे प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 11.5. ठीक आहे. बघू शकतो 11.5 झाले ना. बघू शकतो तुम्ही 1275 रुपीज. कुठले आपण? खैरवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. 11.5. पुढं बघू. काय भाव गेलं? 11.5. बघू शकतो 11.5 झाले. 1175 रुपीज. कुठले आपण? खैरवाडी. ठीक आहे. 11.5. पुढं बघू. काय भाव गेलं? 1051 1051 रुपीज. कुठले आपण? पिंपळनेर. ठीक आहे. काय भाव गेलं? 1490 रुपये. 1490 रुपीज. कुठले आपण? दिंडोरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे. दिंडोरीचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1609 जायले. 1609 रुपीज. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईजमध्ये कांदा आहे. एक साईज माल आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? येरोला. ठीक आहे. येलोरचं बियाणं आहे. आणि कुठला आहे कांदा? देवपूर निफाड ना. ठीक. पुढं बघू.